श्री गणेशाय नमः। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासस्मरे नित्यं आयुष्कामार्थसिद्धये। प्रथम वक्रतुंड चैकदंत द्वितीयकं तृतीयकृष्णपिङ्गाक्ष गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचम च षष्ठविक्टमेव च सप्तं विघ्नराजेन्द्रम् अष्टम धूम्रवर्णं नवम भालचंद्रं दशम तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यः पठे नर न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभो। विद्यार्थी लप्ते विद्या धनार्थी लप्ते धनं पुत्रार्थी लप्ते पुत्र मोक्षार्थी लप्ते गतिं जपेत गणपति स्तोत्रम षड्भिमास अष्टवे ब्राह्मणेभ्यश्च य लिखित्वा समर्पयत इति गणेशस्य प्रसादत। ओम शांति शांति शांति। बोलो श्री सिद्धिविनायक भगवान की जय। श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते। मैं यह स्तोत्र को पठन करने जा रही हूँ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुदेवाय नमः, सर्वेश्वराय नमो नमः। हे विश्वचालक ईश्वरा, ब्रह्मा विष्णु शंकरा आदिनाथा दिगंबरा दत्तात्रय नमः। हे गणनायका विभो तव कृपा मजलाभो कृपा प्रसादे लेखनी शोभो ब्रह्मा विद्ये माझी भक्तोद्धारक जगन्नाथा श्री गजानन समर्था मंगलचरणी माथा नमवितो प्रभू। श्री शेगाव तीर्थ दुजे पंढरपूर क्षेत्र केले स्वयं पवित्र श्री गजानन समर्था मूळ स्वरूप निराकार आपण करुणिया साकार भक्त घडविला साक्षात्कार समर्था गजानना भक्त वत्सला गजानना न्यावे हारून या विद्ना प्रभू भाकितो चरणा चरणापाशी दिव्य चरणामृत लाभता जळे विघ्न व्याधी तत्वता स्तव स्तोत्र पठन करिता सुख संपत्ती लाभे। हे शेगावीच्या समर्था निवारावी व्याधी व्यथा। जय गजानना भक्त शरणागत येता चरणापाशी माघमासी सप्तमीसी वद्य पक्षात शेगावाशी 1878 प्रकट झाले हो विश्वतारा या दशावतार तुम्ही घेतले साचार वंदन करीतो मी पामर तुझी या दिव्य रूपा मातला कलियुगी कली दिसे कल सर्वस्थळी तुझे येणे व्हावे यावेळी जगन्नायका तुम्ही संत अवलिया रूप धरुणी कलियुगी क्रीडा करुणी भक्तजनाशी तारुणी कृतार्थ झाले हो। भक्तजन म्हणती कोण वेळा परिविनाशी देह पीडा भक्त भजती त्या मार्तंडा ईश्वर रूपात आता सावध श्रोते जन करीतो सत्य लीला कथन अवतरले श्री संत गजानन कलियुगा माझी घेऊन या अवलिया रूपाशी प्रकटले शेगावाशी देवीदासाच्या गृहापाशी थबकले समर्थ नामी देवीदास मठपालक त्याचे पुत्राची ऋतू शांती देख चालू होती महापंगत सुरेख माघ मासाशी पुत्राच्या ऋतू शांती कारणे आले बहु निमंत्रित पाहुणे होते सुरू भोजन यथेच्छपणे देवीदासा गृही बघुने अन्न नासाडी तेथ उभे ठाकले कृपावंत वेचू लागले शिते भात पाय तळीचे ते अन्न घ्यावया कारण आले होते भिक्षुक जन त्यांना वाटित होते अन्न स्वच्छंदपणे हो गर्दीमध्ये भयंकर अन्न सांडित होती पोर झाले बघुनी दुखी अंतर योगी याचे त्या खाली पडलेले अन्न पाहिले वेचिता जाण देवीदास सज्जनान अभावितपणे ताट पक्वान्नाचे घेऊनी दिले त्या अवलिया कारणी त्यांनी शुद्धाशुद्ध एक करुणी सेवन केले तया बघुनी ही योगी याची कृती झाला विस्मय देवीदासाप्रती वदेही नसे सामान्य व्यक्ती मज अन्न बोध झाला अन्न नासाडी मजकडुनी गेलीसे सहज घडुनी ही कृती केली म्हणून या योगीने याने हो अन्न हे परब्रह्म असोनी अपमान केलासे जाणी हे शिकविण्या कारणी प्रकटला दीनानाथ जलप्राशना कारणी वधू लागला तो महामुनी एक मडके आले दिसुनी अशुद्ध जलाचे जे कर टाकता मडक्यात उठल्या माशा घोघो करीत होता घाणेरडा वास येत जलाचा विबुध हो। जय गजानन देवीदास बंकटाने ते बघुनी दिले शुद्ध जल आणोनी परी अशुद्ध जल समर्थांनी
पूर्ण शुद्ध केले. बघता ओंजळीत शुद्ध जल घडले बघणाऱ्यांना नवल. चकित झाला देवीदास बंकटलाल अगटित पाहुणी. दाऊनिया अन्न जलमहती निघून गेले करण्या भ्रमती. भाव जडला बंकटाप्रती त्या योगियावरी. बंकटलाल धावा करुणी आळवू लागला अंतःकरणी. म्हणे माझा श्री चक्रपाणी कोठे गेला असे. धाव धाव विश्वेश्वरा लागली आस अंतरा. दर्शन देण येई त्वरा आपल्या भक्तासी. धाव घेई गजानना तळमळे प्राण तुझ विना. गजानना विन या नयना अन्य ना दिसे हो. ग्रंथ सांगती तव ख्याती तू धावशी भक्त हाके प्रती. आता मज द्यावी प्रचिती श्री गजानन समर्था. वाणी भक्ताची श्रवणी शोधाशोध करिता जाणी. ती श्री टाकळीकरांच्या कीर्तनी दिले दर्शन बंकटा. जैसा बंकटांचा भाव जाणोनी तुम्ही आले प्रभो धावणी. तैसे आम्हा दिना कारणी येई बा दयाळा. बंकटाची ये सदनाशी. जय गजानन. येऊनी राहिला ऋषिकेशी करू लागला विविध लीलाशी. भक्ता कारणे नामे जानराव देशमुख पिडला भयंकर रोग देख. होऊन या मरणोन्मुख विवळू लागला. बहुवैद्यकीय उपाय केले परी सर्व निष्फळ ठरले. स्वल्पही यश ना आले जानरावाशी हो. भविष्य जानरावाची कांता भाविक जानरावांची कांता. जाणी गजाननाची सत्ता म्हणे सौभाग्य राखी अनंता. दयाळू गजानना मरणोन्मुख माझे पती. ही घोर मजवर आपत्ती. तुझविन मज कोण जगती. धावी गजानना तूच असता माझे चित्ती. तरीही कानच व्हावी इच्छापूर्ती. सांगावे गजानना मज प्रती पाठ फिरविती. श्रीच्या चरणाचे तीर्थ तियेने पाजिले तूर्त. म्हणे पडू द्यावा आराम त्वरित. पतिरायास समर्था भाव सतीचा त्या पाहुनी. श्री गजानन संतुष्टले मनी जानरावावरी कृपा करोनी. निरोगी केले तया श्री समर्थ बंकटा म्हणती. द्यावी चिलीम माझे हाती मज आली तलपती. त्वरा करावे बा तंबाखू चिलमित भरोनी. दिली समर्थाच्या वदनी म्हणे विस्तव अनाजने पेटविनाशी. श्री जानकी रामाचे घर पाहुनिया अगदी समोर. तेथे चालूनी गेली पोर विस्तवा कारणे. जानकी राम पोरे म्हणती द्यावा विस्तव गजानना प्रती. श्री समर्थ चिलम पिती तरी त्वरा करी. म्हणाला जानकीराम त्यास आज अक्षय तृतीया दिवस. विस्तव देणे अशुभ खास. प्रातःकाळाशी बदला बंकट नम्र होऊन नका करू संत अपमान. समर्थ कृपा होईल तुझ्यावरी हो. म्हणे जा लागे रस्त्यासी अशा संताशी मी नामानी. बोलला गर्वात येऊनी जानकीराम तो. जानकीरामाची गर्ववाणी गेली समर्था कळुनी. म्हणे या रे या सारे मिळूनी चिलम पेटवाया. या चिलमेच्या वरती लावा रे काडी नुसती. नको विस्तव वा बत्ती मज लागुनी आता. बघुनी श्रीमंताची समर्थांची लीला. चकित भक्त मेळा झाला. जय जयकार करू लागला आश्चर्य बहु. जानकीराम तो गर्वाने गेला बोलूनी उर्मटपणे. ही जादू गारुड्याप्रमाणे बुवाबाजी असे. जानकीरामाची दरपोक्ती श्रवणी हासला श्रीपती. झाली कैसी स्थिती. जय गजानन. ऐका श्रोते सज्जना. अक्षय तृतीयेच्या दिनी जानकीरामाच्या सदनी बैसले आप्तजन भोजनी. अपूर्व सोहळा तो. पात्रे दिली हो वाढुनी. वर स्वादिष्ट चिंचवणी परी त्यात गेल्या अळ्या पडोनी. क्षणादार्थ हो. क्रोध नातेवाईका येऊनी गेले पात्रावरुनी उठुनी. बोलले तया धिक्कारुनी अळ्या पाहुनिया. जानकीराम म्हणे देवा का मजवरी कोप व्हावा. श्री संत गजाननाचा हा कावा. खचित असे हो. म्हणे दयाळा गजानना आलो मी तुझ्या चरणा. तुझी सत्ता जाणल्या विना अपमानिले मी. कैशी भूल पडली मला. तुच्छ लेखिले समर्थाला. क्षमा करावी पामराला. समर्था गजानना श्री दयाघना गजानना. करावी क्षमा या अज्ञाना. करावे हो पवित्र पुन्हा. चिंचवण्याची माझ्या गर्विष्ठ यामणी. तुष्ट ते विचार येऊनी. केले हे विपरीत घडोनी. महापातक जे क्रोधिले असता. आप्तजन कैसे देऊ पित्रा भोजन. चिंचवणी गेले नासून.
समर्थ अवकृपे दुष्ट विचार सगळे माझे मला हे भोवले. आपण बोधामृत दिले. जय गजानन. दयाळा मजशी तुम्ही क्षमासागर म्हणून आलो तुमच्या लोटांगणी. मंगल करावे ते कृपेनी अमंगल जे भक्तवाणी श्रवण. श्री समर्थ हसले मनोमन केले शुद्ध चिंचवणी पूर्ण. सुगंध सुटलासे समर्थ सांगती खुनेनी नासले नव्हते चिंचवणी. नासके तसे विचार म्हणून ऐसे घडलेसे नासलेल्या विचाराप्रती देऊनी या मोठ माती. आणि शुद्ध विचार चित्ती उद्बोधिले तया ऐसे चमत्कारा विन तुझ आले नसते कळून. म्हणून दिली असे जाण श्री समर्थांनी हो. श्री समर्थ कृपे करुण दिले पित्राशी भोजन. संतुष्टले आप्तजन अक्षय तृतीयेशी जानकीरामाचे विचार नासता. आला धावनी तू तत्वता माझे मनीही कुविचार येता. तारुणी न्यावे अडगावी भास्कर नामे एक कृषक नित्य नेमे. करी शेतीची कामे आपल्या शिवारात अडगावाच्या शिवारी. झाल्या कोरड्या विहिरी पातले त्याच शिवारी. श्री गजानन समर्थ श्री गजानन वदले भास्करा मी तहानलेला रे खरा. जल द्यावे रे सत्वरा. जय गजानन. तृषितांशी जलमातीच्या मडक्यात भास्करा पुरते मर्यादित. म्हणून भास्कर ना म्हणत जल द्यावया. जल पाजणे हे पुण्य बरवे. पुरी परी मज जल कुठे दाखवावे. वृथा अन्यथा ना बोलावे. वदला भास्कर जाणूनी भास्कराचा हेतू. समर्थ वदले दावी विहीर तू. मग पाही चमत्कार तू नियतीचा भास्करा. शब्द गजाननाचे श्रवणी कोरड्या विहिरी माझी नेवणी. द्यावे हो पाणी दावणी. भास्कर वदला श्री समर्थ सुहास्य करीत म्हणती पहारे विहिरीत आहे जरा जुळजुळत. भास्कर पाहू लागला श्री समर्थाच्या अधिकारा कारणी. श्री भास्कर नतमस्तक होऊनी गेले ते शरण जाणी अनन्य भावे हो. एके दिनी श्री गजानन गेले अकोटाशी जाण. श्री नरसिंह भेटी कारण श्रोते सज्जन मंदिरात दोघे संत प्रेमे भेटती एकमेकाप्रत. जण भगती होऊन चकित त्या संतद्वया होता अपूर्व त्या भेटी. श्री नरसिंह समर्थास अलिंगती धन्य धन्य मास तिथी श्रोते सज्जना. जय गजानन. भक्तजनांच्या तारका सकल विघ्न विनाशका दीनदुबळ्यांच्या उद्धारका. समर्था गजानना आपुली अगम्य थोरवी सकल विश्व गौरवी. भक्तनित अनुभवी गजानन समर्था. बघा या भक्तांची कसोटी स्वयं आपण जगजेठी. पहा लीला केलीसे मोठी श्री सद्गुरूंनी. मक्याच्या कणिसाशी दावी येले हो दृष्टीशी. इच्छा झाली भक्तजनाशी सेवन कराया. बोलिले ते बंकटास श्री समर्थांना कणिस. देऊया भाजूनी खास श्रोते सज्जन हो. जाणूनी भाविकांचा मानस बंकट घेऊनी समर्थास. पातले खावया कणिस मळ्यामध्ये हो. पहा कंसे भाजण्याशी पेटविले शेकोट्याशी. धूर दाटलासे मळ्याशी श्रोते सज्जना. मळ्यातील वृक्षावरचे उठले आगे मोहसाचे. मन घाबरले भक्तांचे पळो लागले हो. दुरुनी म्हणती समर्थाशी त्वरे यावे आम्हापाशी. माशा दंशतील सर्वांगाशी तरी त्वराया. समर्थ हासती दुरुणी तयांची स्वार्थी भक्ती बघुनी. असंतोषलेसे म्हणी त्या समयाशी. जय गजानन. पातला बंकट धावणी परी तयाची बघुनी भक्ती खरी. म्हणती माशांना जादुरी समर्थ ते दवा. जाणीली बंकटाने लीला समर्थांच्या चरणी गेला. म्हणे आपणची खेळ केला बोधामृत द्याया. बंकटाचा भाव जाणूनी योग सामर्थ्य काटे काढूनी. बोध बंकटा देऊनी साक्षात्कारिले तेथे आम्हा तैसे आम्हा हे गजानना. पाजूनी बोधामृत पाण्या न्यावे तारुणी या जीवना. समर्था गजानना हरदास टाकळीकर भाविक. जो कीर्तनकार सुरेख तयाचा अश्व अतिद्वाड देख. उन्मत्ता परी बहुतापट घोडा ना थांबे एके स्थळी थोडा. अशा या खट्याळा हरिदास त्रासले. श्री समर्थांनी हे जाणिले. अश्वाच्या जवळीक गेले त्याकडे प्रेम भरे पाहिले. थोपटले बहु त्या क्षणापासून घोडा गेला शांत होऊनी. संतांची अगाध करणी
श्रोते सज्जना, द्वाड अश्वाची ये परी, द्वाड माझे मनहरी, त्याशी एकाग्र करी. समर्था गजानना, द्वाड मनाचा वारू, किती मी संयमी आवरू, होई तयाचा सद्गुरू. समर्था सर्वेश्वरा. जय गजानन. गाय द्वाड बाळापूरची, आपण शांत केली साची, तैसी द्वाड वृत्ती आमुची. शांतवी समर्था, तव कृपे कडू ते गोड, शांतवे त्वरे द्वाड, होई दुर्बल ते प्रबळ. समर्था गजानना, होता तव कृपा दृष्टी, होतसे अमृत वृष्टी, निगतले भरुणी त्रुटी. समर्थ कृपे मी आलोसे शरण, न्यावे मज उद्धरुण, धन्य तव महिमान. समर्था गजानना, श्रवणी श्री समर्थ कीर्ती, श्री बुटी नागपुरा नेती, जो गर्भ श्रीमंत असती नागपुरा माझी. समर्था कारणे अन्नदान, भोजन घेती हजारो जन, हजारो पंगती प्रतिदिन उठू लागल्या हो. इकडे शेगाव वस्ती शुष्क झालीसे अति, समर्था विन दुखी दिसती वाळवंटा सम. शेगावीचे भक्तजन आले नागपुरी जाऊन, परीनच झाले दर्शन समर्थांचे तया. भक्तगण हरिपाटलाशी, विनविती श्री समर्थ आणायाशी, म्हणून हरी पाटील वेगेशी नागपुरी गेले. जरी होता कडक बंदोबस्त, प्रवेशले पाटील निर्धास्त. श्री गजानन आले धावत पाटलापाशी. जय गजानन. गाय वासरा बघुनी, जैसी धाव घेई आणि, तैसे गजानन आले धावणे, हरी पाटील दिसता. हे गोपाळ बुटींनी देखिले, मनोमन चकित झाले, धन्य हरी पाटील ते भले. श्री कृपा ज्यावरी, श्री बुटी नम्र होऊन म्हणती, भोजन आटोपल्यावरती न्यावे समर्था शेगावाप्रती. भक्तजना कारणे आशीर्वाद बुटीशी देऊन, श्री बुटींना सुख समृद्धी देऊन, आले शेगावी चालून, हरी पाटला सवे. श्री लोकमान्य टिळकाशी, देऊनी कृपा प्रसादाशी, लिहिविले गीता रहस्याशी. समर्था गजानना, झुणका भाकरीचा प्रसाद, दिला टिळकांना सुखप्रद, झाला गीता रहस्य भाग्यप्रद. महाग्रंथ श्री कृपे, भास्कराच्या तेरवी कारणे, कावळे घालू लागली धिंगाणे, परी समर्थ प्रेमळपणे त्या बघू लागले. उमगली तयांची बोली, काक जेवणी तृप्त झाली, पुनर्पिना तेथे आली. श्रीचा आदेश हा केवढी चमत्कृती, पशुश्रीचा आदेश पाळती. धन्य धन्य गजानन महती, श्रोते सज्जन. जय गजानन. पितांबर नामे भाविक, गजानन भक्त एक, कैसे घडविले कौतुक. पहा संत कृपे, वाळलेल्या आम्र वृक्षावर बैसला या जाऊन या पितांबर. जेथे मुंगळे भयंकर, जणू पेव फुटलासे, त्या वृक्षावरी रात्रभर तो राहिलासे साचार. करी गजाननाचा गजर भक्ती भावे हो, लोक म्हणती तया लागी, तू कारण कुठचा योगी, गजाननाच्या नामा लागी बदनाम करशी. पितांबर म्हणे त्या जना, मी भजतो श्री गजानना, तो माझा देव राणा, मी तयाचा दास. चेष्टा करीत जण म्हणती, करी हिरवे या आम्राप्रती, तरीच तव खरी भक्ती आम्ही समजू. श्रवणी जनमानस तये ओळविले, समर्थास म्हणे द्यावे आता प्रत्ययास. श्री समर्था गजानना, जन पेटले हट्टास, माझ्या भगती कसोटीस, द्यावे तरी अनुभूतीस, भक्तासाठी समर्था. आस भक्ताची जाणूनी, दिले समर्थे संजीवनी. झाड हिरवे कंच होणे, डोलू लागले हो. श्री पितांबराच्या चरणी जनसागर आला लोटांगणी, म्हणे धन्य धन्य करणी गजानना भक्तांची. जय गजानन. समर्थाचा तू सेवक, श्रेष्ठ तव भक्ती निशंक, म्हणते झाले सर्व लोक त्या समयाशी. पितांबराच्या हाके सरशी, धावणी आला ऋषिकेशी, ऐसे सद्भाग्य आम्हाशी लाभो हे सदया. हे भक्त प्रतिपालका, तू तारिलेस सेवका, मग मजशी दुरावा का. समर्था गजानना, माझा भाव तव चरणी, तुझे रूप माझे नयनी. आत्मज्योत पाजवणे आत्मबोध देई, मन भक्तीत गुंतवणी, प्रभुनामाची पर्विणी लाभो या जीवनी. समर्था गजानना, एके श्रावण सोमवारी भक्त म्हणती, जाऊ ओंकारेश्वरी, नेऊ श्री समर्था सत्वरी दर्शनाशी हो. त्यांचा भाव पाहुणी हसले समर्थ मनोमणी. भक्ता बोध देण्याकारणे तीर्थाटना निघाले, नर्मदेतुनी नौका त्वरे निघाली देखा. श्री गजानन भक्त सखा, नौके माझी बैसला, तोच झाला चमत्कार, नौका फुटली साचार. पाणी शिरले भयंकर, भक्त घाबरले,
बंकट म्हणे गजानना करी संकट निवारणा, घडलीसे अघटित घटना अकस्माताची. बंकट म्हणे जय गजानन. बंकट म्हणे हे समर्था, वाचवी संकटातुनी नाथा, नौका बुडेल अन्यथा नर्मदे माझी. तुम्हा ठाई ओंकारेश्वर, तुम्हीच असता सर्वेश्वर, आणिले वृथा येतवर अज्ञ भक्ता आम्ही. करावी क्षमा अनंता, नका अंत पाहू आता, मिळेल जल समाधी तत्वता. समर्था गजानना सीमा लीला जाहली अकस्मात, प्रकटली नर्मदा प्रत्यक्षात, नौकेशी देऊनिया हात छिद्र बुजविले, स्पर्शले समर्थ चरण, लुप्त गेली नर्मदा होऊन. अधिकार एवढा महान श्री गजानन शक्तीचा, भक्त संभ्रमात पडता बोध दिलासे तत्वता. एकाग्र करविले चित्ता समर्थ चरणी, बापुना काळेशी साक्षात विठ्ठल दर्शन दिले. सांप्रत धन्य धन्य गजानन महंत कलियुगा माझी. धन्य समर्थांची इच्छाशक्ती थांबविले रेल्वे प्रती, वानू किती तुमची महती. समर्था गजानना भक्तजनांची इच्छापूर्ती, लाभो तव चरणी प्रीती. समर्था गजानना श्री समर्थ गजानन, झाला असे अवतीर्ण उद्धरण्या भक्तजन कलियुगा माझी. जय गजानन. श्री गजानन स्वरूपात उभा असे तो साक्षात, देई नित बोधामृत चिरंतर भक्ता. हे दयाघना गजानना, हृदयी व्हावी संस्थापना, विनासावे षड्रिपुन्हा कृपा प्रसादी. पाजळावी आत्मज्योत जेणे वाही ज्ञान स्तोत्र, व्हावी कुंडलिनी जागृत. समर्था गजानना आत्मा होता प्रकाशमान, अज्ञान कैसे नांदेल होई दिव्यत्व अवतीर्ण. श्री समर्थ कृपे तव दर्शनाची आस, लागलीसे अंतरास, आला म्हणून काकुळतीस व्याकुळलो बहु. व्हावी तव कृपा समर्था, माझी पालटावी अवस्था, ओढी माझ्या आत्मरथा. समर्था गजानना अर्धचंद्र कलथावा, देही अमृत स्त्रोत व्हावा, देह दीप्तिमान व्हावा. श्री गजानना तुझी या कृपेचे फलित, प्रकाशावी आत्मज्योत, देह नांदावा सानिध्यात. समर्था तुझिया तव दर्शन सुमंगल, पाहोत नेत्र कमल, व्हावे दिव्य रूप सकल जीवन समर्था. हे तव कृपेची ये छत्र, करी भाविकांशी पवित्र, करावे मजशी पात्र तव दर्शनाशी. जय गजानना. समर्था गजानना येऊ द्यावी करुणा, तळमळ लागली मना कृपादृष्टीची. हे कृपेची ये सागरा, अंतराची ये परमेश्वरा, मज उद्धरावे पामरा. शरणागताशी भक्तजन तारण्याशी, भोळे भाविक उद्धरण्याशी, अवतीर्ण झाला ऋषिकेशी. कलियुगात समर्थ कृपेची महती, शब्दातीत असे सर्वती, मज पामराकडून लिहविती. श्री समर्थ गजानन मी दास अल्पमती, करू शकेन कैसा स्तुती. परी लाभता कृपाशक्ती, काय अशक्य ते. श्री समर्थ कृपा म्हणोनी, स्तोत्र लिहिविले समर्थांनी. संपूर्ण ही श्रीची करणी, मी नाम मात्र असे, दास फुले पामरा प्रती. देऊनिया काव्य स्फूर्ती, गोड व्हावी स्वल्पस्तुती. श्री समर्थ कृपे इति श्री सद्गुरु संत गजानन स्तोत्र संपूर्णम. बोलो श्री गजानन महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुळजा भवानी माता की जय. पार्वती पते हर हर महादेव की जय. राधा वल्लभ लाल की जय. राधा रानी की जय. जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव जय देव जय जय गणराया, निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी.
स्थिरचर व्यापून उरले जे या जगतासी, ते तू तत्व खरोखर निसंशय अससी, लीला मात्रे धरिले मानव देहासी. जय जय गणराया, होऊन देशी त्याची जाणीव तू कवना, करुणी गण गण गणात बोते या भजना. धाता हरिहर गुरुवर तूची सुख सदना, जिकडे पावे तिकडे तू दिसशी नयना. जय जय गणराया, लीला अनंत केल्या बंकट सदनास, पेटविले त्या अग्नी वाचून चिलमेस. क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस, केला ब्रह्मगिरीच्या गर्वांचा नाश. जय जय गणराया, व्याधी वारून केले कैका संपन्न, करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण, स्वामी दास गणूचे मान्य करा कवण. जय जय गणराया, जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया. स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय जय गणराया. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. वृन्दालमाला कृपालकाय कृपालमाला, शिवशंकराय दिगांबराय दिगांबराय. नमः शिवाय नमः शिवाय. घालील लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिल रूप तुझे, प्रेमे आलिंगन अनंत पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. बोलो श्री गजानन महाराज की जय. अपने अपने माता पिता गुरु स्वामी की जय. पार्वती पते हर हर महादेव की जय. पत्रा भागवदानमं चरणं प्रक्षालनं भोजनं, सत्सेवा पितृदेवार्चनं विधिया सत्यं गवापालनं, धान्यानामापि संग्रहणा न क्लचिता रूपा प्रिया, दृष्टा प्रहारी वसामि कमला तस्मिन् गृहे निश्चला. ओम शांती शांती शांती. नैवेद्यं समर्पयामि. ओम शांती शांती. जय जय.